श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील या शारदेचं चिंतन आपलं सुरू आहे आणि एकदा शारदा ब्रह्मदेवाची जननी आहे म्हटलं, ब्रह्मादिकांची जननी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा शारदा ही सर्वात मोठी अंतःकरणामध्ये असणारी शक्ती देवता आहे, अंतःकरणामध्ये असणारी सामर्थ्यरूपी देवता आहे आणि ती शारदा ही वाणींच्या माध्यमातून आपल्यावरती कृपा करत असते। पहा, आपण पाहिलं उदाहरण की मूल अगदी बोलायला सुरुवात करतं त्यावेळेला त्या मुलाला किती आनंद होतो बोलतानाही, भले बोबडे बोल असतील, चांगलं बोलायला लागतो, चांगले उच्चार जेव्हा त्याच्यामधून यायला लागतात त्यावेळेला त्याला काय म्हणायचं हे आपल्या लक्षात येतं। पण लहान मुलं सुद्धा बोबडे बोल बोलत असतात त्यावेळेला त्यांच्या अंतरंगामधली जी आनंदाची जाणीव असते ना, ही आनंदाची जाणीव त्या हुंकाराच्या माध्यमातून बाहेर पडत असते। म्हणून लहान मुलं असं जेव्हा करतात त्यावेळेला ती शारदा या परेतून या बालकांच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून त्यांचा आनंद व्यक्त करत असते। अशा रीतीनं आपण शारदेकडे पहा, अशा रीतीनं आपण शारदेचं अस्तित्व समजावून घेण्याचा प्रयत्न करा, अशा रीतीनं शारदेची पूजा करण्याचा प्रयत्न करा। कारण शारदा ही देवता जी आहे ना, ही शारदा देवता एकदा जर आपण समजावून घेतली, शारदेचं जर अस्तित्व आपल्या लक्षात आलं तर मग आपल्या एक गोष्ट मात्र नक्की लक्षात राहील किंवा राहावी, आपण बोलत असलेला शब्द, आपण आपली वाणी, आपण आपला आवाज, आपण आपले विचार किती शुद्ध, पवित्र आणि चांगले ठेवायला पाहिजेत। ही वाणी काही तू तुझ्या पद्धतीनं कुठल्या यंत्रावरती तयार केलेली नाही बाबा। तुझ्या वाणीच्या माध्यमातून तू जेव्हा एखाद्याचा असा अपप्रचार करत असशील, दुसऱ्याची निंदा करत असशील, दुसऱ्याची टीका करत असशील तर अरे त्याचं काहीच बिघडत नसतं, पण बिघडत असतं तुझं आतलं यंत्रणा बिघडत असते। कारण तू तुझ्या वाणीतून उच्चारलेला शब्द हा शारदेच्या अस्तित्वानं उच्चारलेला शब्द असतो, याची जाणीव जर तुझ्या अंतःकरणाशी तू ठेवलीस तर खऱ्या अर्थानं तुझ्या मनातला आणि तुझ्या अंतरंगातला विचार हा शुद्ध आणि पवित्र रूपानंच बाहेर पडेल। जर वाणी अपवित्र झाली, असं सुंदर एक छान विचार आहे ना, पहा, ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा। ज्याची वाणी रंगली राम नामी, त्यासी माझा संवाद घडो स्वामी। याच्यासाठी हे उदाहरण दिलं, त्याच्यासाठी ही वाणीची व्यवस्था करून दिली की ज्याच्याशी मला संवाद साधायचा आहे, ज्याच्याशी मला बोलायचं आहे, ज्याच्याशी माझे विचार मला मांडायचे आहेत, अशा वाणीतून आपला चांगला विचारच आपल्या वाणीतून बाहेर पडावा। याच्यासाठी जे परमार्थाचं मूळ सांगितलेलं आहे, हे परमार्थाचं मूळ कुठे आहे?
परमार्थाचं मूळ जे आहे ना, ते वाणींच्या पाठीमागे असणारं जे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थाचं सार सामावलेलं आहे. अंतःकरण ज्योतीमध्ये ते परमार्थाचं सामर्थ्य सामावलेलं आहे आणि ते केवळ आत्मविद्याच शारदेच्या रूपानं आपल्याला मार्गदर्शन करते आहे. ही आत्मविद्या जी आहे ना, ही आत्मविद्या अन्य कुठलीही वेगळी नाही. ही आत्मविद्या म्हणजेच शारदा आहे आणि त्या शारदेचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. शारदा म्हणजे ईश्वराची निवांत, निर्मळ, निश्चल, अविचल अशा प्रकारची अवस्था आहे. हे किती सुंदर आहे पहा. शारदेचं अस्तित्व आणि शारदेचं दर्शन पहा. शारदा ही ईश्वराची निवांत म्हणजे काय आपण म्हणतो ना, काय ना, निवांत राहा, निवांत या, काही काळजी करू नका. निवांत याचा अर्थ निव आत, म्हणजे आतमध्ये जी निवलेली आहे, आतमध्ये जी शांत झालेली आहे, आतमध्ये जी स्थिर झालेली आहे. निवांत याचा अर्थ आपला कधीही केव्हाही असा नाहीये. निवांत याचा अर्थ तुम्हाला जमेल तेव्हा असं नाहीये. निवांत याचा अर्थ असा आहे की आतमध्ये स्थिर झालेली, आतमध्ये शांत झालेली आणि आतमधून ती शांततेचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन घडवणारी शक्ती ही शारदा आहे. आणि तिचं अस्तित्व कसं आहे, ती निर्मळ आहे, अतिशय स्वच्छ आहे, अतिशय पवित्र आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारची तिची स्थिती ही निर्मळ अवस्था आहे आणि निश्चळ अशा प्रकारची अवस्था तिच्यामध्ये आहे की जिच्यामध्ये कुठल्याही प्रकारानं चंचलाला थारा नाही. जिथे अविचल अशा प्रकारचं जे काही स्थान आहे, जी निश्चलता ज्याच्यामध्ये आहे, ही निश्चलता जी आहे, हे निश्चळ प्रतिबिंब, निश्चळ अशा प्रकारचं आत्मबिंब जे आहे, या आत्मबिंबाला हे सगळी आवरणं लावलेली असतात पहा. म्हणून शारदा या सगळ्या आवरणांनी नटलेली आहे. हे तिचे अलंकार आहेत, हे तिचे अलंकाराचं हे दर्शन आहे. आणि अशा शारदेच्या दर्शनानं, या शारदेच्या मार्गदर्शनानं आपण जर आपली परमार्थाची वाटचाल ठेवली तर खऱ्या अर्थानं परमार्थाचं मूळ आपल्याला सापडेल, परमार्थाचं सार आपल्याला दिसेल, परमार्थाची अनुभूती आपल्याला घेण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी शारदा. आणि त्या शारदेचं दर्शन आपण अंतःकरणामध्ये घ्यावं, अंतःकरणामध्ये ते रुजवावं आणि अशा शारदेच्या दर्शनातून आपल्याला जो आनंद मिळेल तो वर्णनातीत अशा प्रकारचा आनंद आपल्याला अखंड रूपानं मिळत राहील आणि तो मिळत राहावा अशीच आपण या चिंतनाच्या माध्यमातून समर्थचरणी प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.